या बातमीचे प्रायोजक आहेत डॉक्टर असद उल्ला खान इंग्रजी माध्यम शाळा आणि ज्युनियर कॉलेज सोलापूर। सोलापूर जात पडताळणी समिती कार्यालयाकडे गेल्या 1-2 वर्षांपासून हजारो जात पडताळणी प्रकरणे प्रलंबित आहेत। त्याचा फटका विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना बसत असून मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी मुद्दामहून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत प्रशासनाच्या ढिम्म कारभाराविरोधात सोलापूर येथील जात पडताळणी कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ अर्ज स्वीकारण्यासाठी दुसरी खिडकी तात्काळ उघडण्यात आली। या आंदोलनाच्या वेळी जात पडताळणी समितीच्या कार्यालयामध्ये कोणताच अधिकारी उपस्थित नव्हता, त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयातच ठिय्या मारला। यावेळी जात पडताळणी समितीचे उपाध्यक्ष रवींद्र कदम पाटील यांनी संभाजी ब्रिगेडशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून लवकरात लवकर युद्ध पातळीवर जात प्रमाणपत्र पडताळणीचे काम करू असे आश्वासन दिले। सोलापूर समितीकडे शहर जिल्ह्यातील सुमारे 4,500हून अधिक जात पडताळणीची प्रकरणे प्रलंबित आहेत। गेल्या काही महिन्यांपासून पूर्णवेळ अध्यक्ष मिळून देखील अनेक जात प्रमाणपत्रे प्रलंबित आहेत। या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी गरजू विद्यार्थ्यांसह नागरिक सतत कार्यालयात हेलपाटे मारत आहेत। अनेक जण करमाळा, माळशिरस, सांगोल्यासारख्या दूरवरच्या तालुक्यातून तर काही जण जिल्ह्यातून या कार्यालयात सारखे हेलपाटे मारत आहेत। त्यांना त्याचा मानसिक आणि आर्थिक फटका सहन करावा लागत आहे। सोलापूर जात पडताळणी समिती कार्यालयाकडे गेल्या 1-2 वर्षांपासून हजारो जात पडताळणी प्रकरणे प्रलंबित आहेत। त्याचा फटका विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना बसत असून मराठा समाजातील अनेक विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यासाठी मुद्दामहून दिरंगाई केली जात असल्याचा आरोप करत प्रशासनाच्या ढिम्म कारभाराविरोधात सोलापूर येथील जात पडताळणी कार्यालयात संभाजी ब्रिगेडच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले। सोलापूर समितीकडे शहर जिल्ह्यातील सुमारे 4,500हून अधिक जात पडताळणीची प्रकरणे प्रलंबित आहेत। गेल्या काही महिन्यांपासून पूर्णवेळ अध्यक्ष मिळून देखील अनेक जात प्रमाणपत्र प्रलंबित आहेत। या जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी गरजू विद्यार्थ्यांसह नागरिक सतत कार्यालयात हेलपाटे मारतात। जात पडताळणी प्रमाणपत्र युद्ध पातळीवर न दिल्यास संभाजी ब्रिगेडच्या वतीने कार्यालयास टाळी ठोकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, वैद्यकीय कक्षाचे ज्योतिबा गुंड, जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे, शहर संघटक सतीश वावरे, जिल्हा कार्याध्यक्ष लखन पारसे, जिल्हा संघटक दिलीप निंबाळकर, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, अथर्व धोत्रे, मुकुल मानवी, शेखर कंटीकर आदी उपस्थित होते। मागील बऱ्याच दिवसांपासून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधनं संभाजी ब्रिगेडकडे अनेक नागरिकांच्या जात पडताळणी संबंधी आमच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत। त्या तक्रारी घेऊन आज आम्ही ह्या ठिकाणी 7 रस्ता येथील जात पडताळणी कार्यालयात आलो असता ह्या ठिकाणी पाहिलं की ह्या ठिकाणी अधिकारी सुद्धा अवेलेबल नाही आहेत। शाळा कॉलेज सुरू व्हायची वेळ झालेली आहे। सगळ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रांची गरज आहे, परंतु अधिकारी ह्या ठिकाणी हजर नसल्यामुळे 8-10 दिवस सुट्ट्यांवर असल्यामुळे त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेवर भेटत नाहीयेत। त्यानंतर इथे आले असता अनेक नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केली की त्यांना मोडी लिपी वाचनासाठी 1200 रुपये खर्च येत आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना सुद्धा सेल्फ अटेस्टेड शासनाने निर्गमित केलेलं आहे की सेल्फ अटेस्टेड कागदपत्र असेल तरी सुद्धा चालेल, परंतु ह्या ठिकाणी अनधिकृतपणे त्यांना बॉन्डची सक्ती करण्यात येत आहे। अशा अनेक बाबी ह्या ठिकाणी निदर्शनास आल्या। त्यानंतर ह्या ठिकाणी पाहिलं भयानक अशी गर्दी होती। एकच खिडकी ह्या ठिकाणी दिसली, लोकांची गर्दी होती, लांब लांबून लोक आलेले, सकाळपासून लोक रांगेत उभारलेले असतात, वयस्कर लोक आहेत, शाळेचे विद्यार्थी आहेत, महिला वर्ग आहे। तर एकाच खिडकीमुळे ह्या ठिकाणी भयानक लोड होत आहे, कामं वेळेवरती होत नाहीयेत, जे कागदपत्र आहेत ते प्रलंबित पडत आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांचं अतोनात असं नुकसान होत आहे, ह्याचा आर्थिक फटका बसत आहे। बॉन्डची सक्ती म्हणा, मोडी लिपीची 1200 रुपयाची फी म्हणा, ह्याच्यामुळे अधिकाधिक असा आर्थिक बोजा पडत आहे। या ठिकाणी आम्ही ह्या सगळ्या परिस्थिती पाहिली, संपूर्ण जाणून घेतली आणि ह्या ठिकाणी आम्ही आज ठिय्या आंदोलन केलेलं आहे। या आमच्या संभाजी ब्रिगेडच्या ठिय्या आंदोलनाची दखल घेऊन आजच्या ह्या ठिकाणी दुसरी खिडकी अवेलेबल करून दिलेली आहे आणि आज आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीने मागणी देखील केलेली आहे की आणखीन एका खिडकीची या ठिकाणी व्यवस्था करावी आणि जे ग्रामीण भागातनं लोक येत आहेत नागरिक, त्यांना कागदपत्राविषयी व्यवस्थित समजत नाही तर त्यांचे कागदपत्र व्यवस्थित आपण चेक करून द्यावे, जेणेकरून त्यांचे जे विनाकारण होणारे हेलपाटे आहेत हे कमी होतील। अशा स्वरूपाचे ह्या ठिकाणी आम्ही मागणी केली आणि ह्या ठिकाणचे साहेब पण रजेवर आहेत, त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या 2 दिवसामध्ये मी ह्या ठिकाणी हजर होतो आणि संभाजी ब्रिगेडच्या संपूर्ण शिष्टमंडळाला बोलून घेतो
आणि जे कुठलेही ह्या ठिकाणी प्रलंबित प्रकरणं आहेत ह्या अगोदरचे ते सगळे लवकरात लवकर युद्ध पातळीवरती निपटारा करून देतो अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही एवढ्यावरती समाधान व्यक्त करून ह्या ठिकाणावरनं जाण्याचं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे। परंतु जर अशा पद्धतीनं जर त्यांनी नाही केलं, प्रमाणपत्र पडताळणी जर लवकरात लवकर नाही केली तर ह्यापेक्षा सुद्धा अधिक तीव्र अशा स्वरूपाचं संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही ह्यांना इशारा दिलेला आहे। स्वागत है आपका डॉक्टर असदुल्ला खान स्कूल में, जहां बच्चों को मिलता है एजुकेशन और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट का परफेक्ट कॉम्बिनेशन। हमारा सीबीएसई बेस्ड करिकुलम हर बच्चे की एकेडमिक और पर्सनल ग्रोथ को ध्यान में रखते हुए डिजाइन किया गया है। डॉक्टर असदुल्ला खान स्कूल का 10 एकड़ का स्प्रॉलिंग कैंपस सोलापुर का सबसे बड़ा स्कूल कैंपस है, जो स्टूडेंट्स को बेस्ट लर्निंग और एक्स्ट्रा करिकुलर फैसिलिटीज प्रोवाइड करता है। हम बच्चों के लिए स्टेट ऑफ द आर्ट फैसिलिटीज ऑफर करते हैं। एडवेंचर फील्ड प्ले पार्क, फुल्ली इक्विप्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जिसमें फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट और एथलेटिक्स गेम्स शामिल है। स्टूडेंट्स की मेंटल और फिजिकल ग्रोथ के लिए इंडोर स्पोर्ट्स अरीना, मार्शल आर्ट्स और सेल्फ डिफेंस सेशंस भी दिए जाते हैं ताकि उनमें कॉन्फिडेंस और स्ट्रेंथ डेवलप हो। हमारी इंग्लिश लैंग्वेज लैब स्टूडेंट्स को कम्युनिकेशन स्किल्स और फ्लुएंसी इनहेंस करने का एक परफेक्ट प्लेटफॉर्म देती है। डॉक्टर असदुल्ला खान राइफल शूटिंग रेंज एंड अकेडमी जैसे यूनिक एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज भी हमारे स्कूल का एक स्पेशल हाईलाइट है, जो स्टूडेंट्स में फोकस और डिसिप्लिन डेवलप करते हैं। डिजिटल और स्पेशियस क्लासरूम्स के साथ हम इंश्योर करते हैं कि बच्चों को एक मॉडर्न और कंफर्टेबल लर्निंग एनवायरनमेंट मिले। 100+ वाइब्रेंट एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज और बड़े इवेंट्स जैसे एनुअल फेस्टिवल, स्पोर्ट्स मीट, फूडिस्तान और भी कई एक्साइटिंग प्रोग्राम्स के साथ हम ये इंश्योर करते हैं कि स्टूडेंट्स हमेशा एक्टिव, हेल्दी और फुल्ली इंगेज्ड रहे। सेफ्टी हमारी टॉप प्रायोरिटी है। 24/7 सीसीटीवी सर्विलेंस के साथ हम इंश्योर करते हैं कि आपका बच्चा एक सेफ और सिक्योर एनवायरनमेंट में रहे। हमारे वेल क्वालिफाइड और एक्सपीरियंस टीचर्स स्टूडेंट्स को इंटरैक्टिव और इंगेजिंग तरीके से पढ़ाते हैं ताकि स्टूडेंट्स की क्यूरियोसिटी और क्रिएटिविटी बढ़े और उनका ओवरऑल डेवलपमेंट हो। एडमिशंस ओपन, आज ही एनरोल करें और अपने बच्चों को एक वर्ल्ड क्लास एजुकेशन का एडवांटेज दीजिए। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।